मित्रांनो, आता आपण चालू करणार आहोत नेक्स्ट जर्नी, म्हणजे आता जाणार आहोत आपण मथुराला. ठीक आहे, व्हिडिओ पाहत राहा. त्यांनी हाय करून दे रे, सबस्क्राईब करत राहा यार. सबस्क्राईब नाही करत तुम्ही, व्हिडिओ लाईक करून द्याल. ओके, बाय, भेटत राहू. नमस्कार मित्रांनो, मी अंकित चांदेकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मला माहीत आहे आपल्या खूप दिवसांपासून आपले व्हिडिओ येत नाही होते, पण आपण आलो आहो आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये, जो आहे आपला एपिसोड 4. आणि या एपिसोड 4मध्ये आपण जाणार आहोत मथुरामध्ये. मथुरा जे आहे उत्तर प्रदेशमध्ये, हे आहे श्रीकृष्ण जन्मभूमी, ज्याला श्रीकृष्णाचे घर पण असे म्हणतात, जिथे श्रीकृष्ण राहतात. मथुरा आणि वृंदावन हे श्रीकृष्णाशी जोडलेले 2 स्थान आहे. तिथेच आपण जाऊन राहिलेलो आहोत आणि याच्यासाठी आपले लोक खूप एक्साइटमेंटमध्ये आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता रात्रीची 11:30 वाजलेले आहे. आपण आता उतरलेलो आहोत मथुरामध्ये. हा आहे मथुराचा रेल्वे स्टेशन आणि आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालेलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की इथे पोलीस दिसून राहिलेली आहे. इथे लोकांसाठी सुविधा चांगली केलेली आहे, म्हणजे कोणाला काही वाव नाही म्हणून. आणि इथून आपण निघालेलो आहोत. इथून आपण सरळ जाऊन राहिलेलो आहोत शांतिकुंज. काय करा दोघंही. शांतिकुंजमध्ये आपण जिथे राहणार 3 दिवस आणि आपण लगेच पोहोचलोच, बघू शकता तुम्ही. फायनली आता एवढा प्रवास करून आम्ही रूममध्ये पोहोचलो. आणि हा कोणता शांतिकुंज आहे ना, मथुरामध्ये आम्ही शांतिकुंजमध्ये थांबून राहिलो. हा पूर्ण हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली तयारी संपूर्ण झालेली आहे आणि आता आपण कॅन्टीनमध्ये नाश्ता ट्राय करणार. इथे आहे पोहा आणि आपल्याला खूप फिरायचं आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या तयारीने निघावं लागेल. तर नाश्ता पाणी सगळं झालं. कमेंट सेक्शनमध्ये हे सांगा की कुर्ता कसा वाटून राहिलेला आहे. आणि आता आपण निघालेलो आहोत. सर्वप्रथम आपण जाणार आहोत श्री राजाधिराज ठाकूर श्री द्वारकाधीश महाराज मंदिर, जे मथुरामधलं सुप्रसिद्ध मंदिर आहे. इथली आपण पहिली सुरुवात करणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर की सुंदर सुंदर दृश्य दिसून राहिलेले आहे. पुरातन काळामधले इथे इमारती पण दिसून राहिलेल्या आहे, जे किल्ल्याच्या रूपात आहे. आणि समोर बघू शकता तुम्ही खूप उंच उंच इथे भिंती पण आहे. हे मला वाटते जुन्या काळातील काही कलाकृती असेल. आता तुम्ही बघू शकता इथे जे संपूर्ण नदी आहे हे किती सुंदर दिसून राहिलेली आहे आणि इथे बोटिंग पण चालू आहे. इथे जसं आपण दुरून आलेलो आहोत महाराष्ट्रामधून, तसेच अलग अलग राज्यातून आणि अलग अलग देशातून पण लोक फिरायला येतात. खूप सारे टुरिस्ट दिसून राहिलेले आहे आणि आपण मंदिराच्या दिशेने जाऊन राहिलेलो आहोत. बघू शकता तुम्ही हे जे दृश्य आहे हे किती सुंदर आहे. आता आपण सरळ मंदिराच्या दिशेने जाऊन राहिलेलो आहोत. उत्तर प्रदेशातील मथुरा हे शहर केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर हे भगवान श्रीकृष्णाची पवित्र जन्मभूमी आहे. यमुना नदीच्या तीरावर वसलेला हे शहर भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील वातावरण कृष्णाच्या भक्ती रसाने भरलेलं आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर हे मथुरेच्या मुख्य आकर्षक आहे, जिथे कृष्णाचा जन्म झाला होता असे मानले जाते. भगवान श्रीकृष्ण हे
हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे आणि पूजनीय देवतांपैकी एक आहेत, ज्यांना विष्णूचा 8वा अवतार मानले जाते. त्यांचा जन्म मथुरेमध्ये झाला, पण त्यांचे बालपण गोकुळ आणि वृंदावन येथे गोपाळामध्ये व्यक्तिगत झाले. त्यांची बाललीला खूप वेगळी होती. श्री द्वारकाधीश मंदिर हे मथुरेतील सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर यमुना नदीच्या किनारी विश्राम घाटाजवळ वसलेले आहे. भगवान श्रीकृष्णांना समर्पित असलेल्या या मंदिरात राजाधिराज सर्व राजांचा राज असेही म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम 1814 मध्ये सेठ गोकुलदास पारीख यांनी केले होते. येथे भगवान श्रीकृष्णांची मूर्ती त्यांच्या द्वारकाधीश स्वरूपामध्ये विराजमान आहे, जी अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्री रुक्मिणीजी आहेत. मंदिराची रचना भव्य असून त्यातील राजस्थानी शैलीतील कलानुसार आणि सुंदर नक्षीकाम भाविकांचे लक्ष वेधून घेते. हे मंदिर पुष्टिमार्ग संप्रदायांच्या नियमानुसार चालवले जाते. काय करतो अंकल? राधे राधे. जय श्री राम. या मथुरेला, या श्रीकृष्ण जन्मभूमीला आणि या सुंदर परिसराला माझा मनापासून नमस्कार. तर मित्रांनो, आपण आता निघणार आहोत नेक्स्ट स्पॉटकडे. राधे राधे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटवर. प्राचीन नंदालय महानंद भवन हे गोकुळ येथील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. या स्थळाला भगवान श्रीकृष्णाचे बालपणीचे निवासस्थान मानले जाते. जेव्हा कंसमामापासून श्रीकृष्णाला वाचवण्यासाठी त्यांचे वडील वासुदेव त्यांना यमुनेतून गोकुळात घेऊन आले, तेव्हा नंदबाबा आणि यशोदामाई यांनी या ठिकाणाची त्यांचे संगोपन केले. याच ठिकाणी कृष्णाचे आपली अनेक बाललीला केल्या, जसे की माती खाणे, यशोदामाईला विश्वासाचे दर्शन घडवणे आणि 10वी दह्याची चोरी करणे. महानंद भवन या नावावरूनच हे स्पष्ट होते की हे ठिकाण नंदबाबांच्या घरात झालेल्या आनंद आणि उत्सवाचे प्रतीक आहे. जे भक्त येथे येऊन नंदबाबांच्या कुटुंबातील आणि कृष्णांच्या निरागस रूपाचा अनुभव घेतात. अशा प्रकारे आपली माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये हे सांगा की व्हिडिओ कसा बनवून राहिलेला आहे. ज्या पद्धतीने आपण हे संपूर्ण माहिती देऊन राहिलो हे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल. आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं या स्पॉटवरचं पण दर्शन संपूर्ण झालेलं आहे आणि आता आपण बाहेरच्या दिशेने निघून राहिलेलो आहोत. बघू शकता तुम्ही इथे सुंदर सुंदर जे मूर्त्या आहेत ते किती छान दिसून राहिलेल्या आहेत. या प्रकारे आता आपण बाहेर निघालेलो आहोत. इकडं पाय, इकडं पाय. म्हणा मुझे. येथील वेगळी गोष्ट म्हणजे इथे जे चाय आहे ते कुल्हडमध्ये मिळते, म्हणजे मातीचे कप असतात. तर आता आपण बाहेर निघालेलो आहोत आणि समोर बघून राहिलेलो आहोत की इथे कुल्फी आहे, ते पण आपण ट्राय करणार. आणि मार्केटच्या एरियामधून आता आपण बाहेर निघून राहिलेलो आहोत.
राधे राधे. तर मित्रांनो, आपला जो नेक्स्ट स्पॉट आहे तो आहे श्री ब्रह्मांड विहारी मंदिर गोकुळ. श्री ब्रह्मांड विहारी मंदिर हे गोकुळमधील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे भगवान श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध ब्रह्मांड दर्शनाच्या मातीभक्षण लीलेशय समर्पित आहे. अशी श्रद्धा आहे की याच ठिकाणी बाळकृष्णाने माती खाल्ल्यानंतर माता यशोदेने त्यांच्या तोंड उघडण्यास सांगितलेले. तेव्हा कृष्णाने आपल्या मुखात संपूर्ण ब्रह्मांड, गृह, तारे आणि सारे विश्व दाखवले, ज्यामुळे यशोदामाईने कृष्णाचे दैवी स्वरूप कडून आले. त्यामुळेच कृष्णांचा ब्रह्मांड विहारी हे नाव पडले. या मंदिरात बालकृष्णाची पूजा केली जाते आणि भाविक येथे येऊन कृष्णांच्या चमत्कारी आणि निरागस बालरूपाचे दर्शन घेतात. तसेच यशोदामाई आणि नंदबाबांच्या वात्सल्य प्रेमाची अनुभूती घेतात. मथुरेमध्ये आपण आलो आणि ची स्पेशल लस्सी ट्राय नाही करणार असं होऊ शकत नाही. तर त्यामुळे आता आपण ट्राय करणार आहोत लस्सी आणि टेस्ट करून बघितलं. खूप स्पेशल आणि खूप सुंदर टेस्ट होती. आता जाऊया समोर. इथे आपण बघून आलेलो आहोत. हे रस्त्याच्या बाजूला एक सुंदरसं आणि छोटंसं प्राणी संग्रहालय आहे, जिथे हरिण आणि शतुरमुर्ग पण आपल्याला काही वेळात बघायला मिळेल. तर मित्रांनो, हे आहे श्रीकृष्ण जन्मभूमी आणि इथे आतमध्ये कॅमेरा अलाव नसल्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर टेन्शनची काही गोष्ट नाही. आपण उद्याला वृंदावनमध्ये जाणार आहोत आणि वृंदावनमध्ये खूप काही बघण्यालायक आहे, जसं की वैष्णोदेवी धाम मंदिर. आणि त्यानंतर आपण वृंदावनमध्ये आतमध्ये गेल्यावर सगळ्यात मोठं आणि सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे प्रेम मंदिर, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कराल आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगाल की व्हिडिओ कसा बनला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय, धन्यवाद.